त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुकीमध्ये हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. कालच्या लोकसभेला काही गोष्टी पुढे आल्या, काय आल्या तर काही ठिकाणी म्हणलं गेलं की वसंतदादांचं नाव घेऊन त्या ठिकाणी मतं मागण्याला लागली. काय म्हणले, वसंतदादाचा नातू आहे त्याला मतदान करा. वसंतदादा मोठे व्यक्ती होती, त्याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला आदर आहे मित्रांनो. परंतु मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं, वसंतदादा या महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले. 4 वेळा मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे. त्यांना हे पाणी देता आलं असतं का नाही? जिल्ह्याचेच होते का नाही? ते का दिलं नाही आमचा प्रश्न आहे. आणि माझा साधा प्रश्न आहे, वसंतदादा पाटील या महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले. वसंतदादा मुख्यमंत्री असताना या तालुक्यात टँकर चालूच होते. वसंतदादा मुख्यमंत्री असताना या आमच्या माणसं ऊसतोडीला जातच होती. वसंतदादा मुख्यमंत्री असताना रोजगार हमीची कामं चालूच होती. आम्हाला त्या मुख्यमंत्र्याचा काय फायदा झाला, आमचा असा प्रश्न आहे.